नमस्कार मित्रांनो, नाशिक सिरीजच्या 7व्या पार्टमध्ये आणि दुगारवाडी वॉटरफॉलच्या दुसऱ्या पार्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या पार्टमध्ये तुम्ही हा नजारा बघितला, हाच नजारा तुम्हाला खालून दाखवतो मी. तर चला मग. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. इथून पुढे ट्रॅक करताना छोटे छोटे धबधबे पण दिसत होते आम्हाला. दुगारवाडी वॉटरफॉलचे भाऊबंधू, त्यांच्या भाऊबंधूंना नमस्कार करून आम्ही पुढे ट्रॅक करत चाललो होतो. मायबीने चढण्यापेक्षा तर उतरण्याचा अवघड वाटत होता आम्हाला, कारण रस्ते तेवढे चांगले होते. आम्हाला वाटलं जाऊ द्या, आपल्या गावातले रस्ते चांगले नसतात तर इथले काय असतील. ये बड़ी अच्छी बात कही आप. पुढे जाऊन आम्हाला धबधब्याकडे जाणारा बाण दिसला, पण बाण वरी दाखवत होता. पण तो वरी नाही, तो सरळ जा असं म्हणत होता. च्या मायबीन, नाहीतर आम्ही चाललो होतो वरी. पुढे येऊन पाहतो तर काय, आम्हाला दिसला डायरेक्ट धबधबा. मग पळतच गेलो भाऊ खाली, डायरेक्ट नदीत दिसली. मग थोडं नदीतून ट्रॅक करत गेलो पुढं, तर लगेच आपल्याला जे पाहायला आलं होतं ते दिसलं ना भाऊ, म्हणजे धबधबा. थोडा धबधब्याजवळ गेलो तर धबधबा मला कसा म्हणते, मेरे इतने करीब मत आओ, मैं तुम्हें बर्बाद कर दूंगी. म्हणलं मेल धबधबा फिमेल कसं काय झालं बा, इथून जायलाच पुरते. आम्ही दुरून धबधब्याचा व्ह्यू एन्जॉय केला, कारण धबधबा जवळ येऊच देणार बा. इथं थोडे कपडे धुतले, थोडी रील वगैरे काढली, फोटो वगैरे काढले आणि वापिस जाण्यासाठी निघालो. हा होता आमचा डोगरवाडी वॉटरफॉलचा ट्रॅक, जे की मी तुम्हाला 2 पार्टमध्ये सांगितलं. आशा करतो तुम्हाला दोन्ही पार्ट आवडले असतील तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि फॉलो नक्की करून घ्या.